समोरच्या साईडलाही फण्याच्या मधल्या भागाने अजून 2 काळे डॉट असतात, ते सुद्धा त्याच टाईपचं कॅमोफ्लेज आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे पांगरा रोडला समाधान मापारी यांच्या घरी. त्यांना एक विटामध्ये साप गेलेला दिसला आहे. एक साप बसलेला दिसतोय, मोठा नाग असावा बहुतेक, नाही तर धूळ नागिन, नीट व्यवस्थित दिसत नाही आहे. जागेवरच आहे तो, आताच सरका लागला वाटतं. सर काढू लागू का मी? नागच आहे ना. तो आता चालला जागा जशी मिळेल तसा मध्ये मध्ये जात राहणार. शेपूट आहे फक्त अलीकडे. अस्सल नाग आहे. हा एक भारतीय नाग, येलो शेड मध्ये विषारी असलेला साप. उंदीर खाल्लेला दिसतोय त्याने. नाग आहे ना मावशी? पुष्करे मारा लागला तू. मग खासियत असते. मावशी या बरं इकडे. झाकण आणि पिशवी पण घ्यायची. भारतीय नाग, विषारी असलेला साप, न्यूरोटॉक्सिक वेनम असतं या सापाचा. सर रेकॉर्डिंग चालू आहे काही? चालेल बघा, चालू नाही सर. थोडासा येलोइश शेडमध्ये, येलोइश म्हणण्यापेक्षा गव्हाळी जास्त म्हणता येईल. झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकर झाला एका नैसर्गिक वातावरणामध्ये जंगलात सोडून देण्यात. दिसला कोणाला? इथून जाणार लोकांना दिसला, मला काही फोन केला ताबडतोब. अच्छा, म्हणजे दुसऱ्या माणसांना दिसला होता? दुसऱ्या माणसाला दिसला. मी ताबडतोब गावातून लगेच आलो. काय नाव तुमचं? समाधान मापारी. समाधान मापारी आहेत, पांगरा डोळे रोडला राहतात. 2-4 दिवसापूर्वी निघाला होता, त्यांच्या घरासमोर पण सापडला नव्हता त्यावेळेस साप. आता झालाय सक्सेसफुली रेस्क्यू. दिव्यात जंगलात सोडून. धन्यवाद. थोडं काळजी घ्या, कारण तुम्ही साप तुमच्या घरात नाही येतात, तुम्ही सापांच्या घरात राहायला आलात. आता उचलून घेऊ. आता एरिया जो आहे हा एरिया आधी होता का मानवी वस्तीचा? नाही. मग ह्यांनी जावं कुठं? बरोबर. त्याच्यामुळे आता काळजी ही घ्यावं लागेल की साप जो आहे आता, म्हणजे हे बाहेर ठीक आहे, आपल्या घरात येणार नाही, ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद. हाय मित्रांनो, समाधान मापारी यांच्या घरून आता रेस्क्यू केलेला भारतीय नाग, स्पेक्टॅकल कोब्रा, थोडासा येलो शेडमध्ये.
जो पण्याचा जो भाग आहे त्याचा चिडल्यानंतर किंवा धोका जाणवल्यानंतर पणा काढून उभा राहणारा भारतीय नाग, विषारी असलेला साप, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं याचं वेनम असतं. जी आपली नर्वस सिस्टम जी आहे त्यावर या सापाचं विष अटॅक करतं. लवकर जर उपचार नाही झाले तर माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. विषारी असलेला भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा. फूडवर जे आहे ते मागच्या साईडला 2 मोठे डॉट असतात. म्हणजे जो कोणी मागून बघणारा याचा प्रेडेटर शिकारी जो आहे त्याला असं जाणवलं पाहिजे की माझे डोळे मोठे आहेत आणि मी तुमच्याकडे बघतो. हे त्याचं कॅमॅफ्लॉज असतं त्याच्या शिकाऱ्याला चकवण्यासाठीचं. समोरच्या साईडलाही फण्याच्या मधल्या भागाने अजून 2 काळे डॉट असतात. ते सुद्धा त्याच टाईपचं कॅमॅफ्लॉज आहे की समोरून खूप मोठे डोळे दिसत आहेत हे त्याला दाखवायचं असतं. मी खूप मोठा आहे हे त्याला दाखवायचं असतं. भारतीय नाग. दिल्या मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक आदिवासात. जर व्हिडिओ आवडला, जर काम आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.